नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण वर्गसंख्या आणि वर्गमूळ संख्या यामधील मुख्य फरक आणि वर्गसंख्या कोणकोणते आहेत आणि वर्गमूळ संख्या कोणते आहेत हे शिकणार आहोत। या ठिकाणी मी सुरुवातीला 12 उदाहरण दिलेत, त्याच्यामध्ये दिलेल्या संख्यांचे वर्ग काढलेत आणि या बाजूला काही संख्यांचे वर्ग असलेल्या संख्यांचे वर्गमूळ काढलेले आहेत। तर बघा, पहिलं उदाहरण आहे, याचं वाचन 5चा वर्ग म्हणजे 5चा आणि 5चा गुणाकार, 5 5 25, 5चा वर्ग आहे 25, 9चा वर्ग 81, 9 ने 9 ला गुणायचं, 7 ने 7 ला गुणायचं, 7चा वर्ग 49, 13चा वर्ग 169, 15चा वर्ग 225, 20चा वर्ग 400, 11चा वर्ग 121, 22चा वर्ग 484, 14चा वर्ग 196, 18चा वर्ग 324, 25चा वर्ग 625 आणि 17चा वर्ग 289। या वर्ग संख्या कशा काढायच्या हे आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकलेलो आहोत। आज आपण हे दिलेल्या वर्ग संख्या आणि वर्गमूळ संख्या कशा ओळखायच्या ते पाहणार आहोत। या ठिकाणी बघा, 36 ही वर्ग संख्या मी एका चिन्हामध्ये दाखवलेली आहे। हे जे चिन्ह आहे या चिन्हाला वर्गमूळाचं चिन्ह असं म्हणतात। म्हणजे 36चं वर्गमूळ 6, 225चं वर्गमूळ 15, 144चं वर्गमूळ 12, 576चं वर्गमूळ 24, 64चं वर्गमूळ 8 आणि 169चं वर्गमूळ आहे 13। म्हणजे ही वर्ग संख्या आहे आणि हा 5 म्हणजे वर्गमूळ आहे। 9चा वर्ग 81, 81 ही वर्ग संख्या आणि 9 हे त्याचं वर्गमूळ आहे। 49 ही वर्ग संख्या आणि 7 हे त्याचं वर्गमूळ आहे। 169 ही वर्ग संख्या आहे आणि 13 हे त्याचं वर्गमूळ आहे। म्हणजे आपल्याला दिलेली वर्ग संख्या या प्रकारे वर्गमूळात मांडून त्याचं वर्गमूळ काढता येतं। म्हणजे वर्ग संख्येचं वर्गमूळ काढता येतं आपल्याला। आता इथं बघा, 15चा वर्ग 225 आहे, याच्यातली 225 ही वर्ग संख्या आहे, मग वर्गमूळ संख्या कोणती आहे? 15। त्याच्यानंतर 20चा वर्ग 400 आहे, वर्ग संख्या 400 आणि वर्गमूळ संख्या 20 आहे। अशा प्रकारे आपल्याला वर्ग संख्या कोणती, वर्गमूळ संख्या कोणती हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आज शिकता आलं। बघा, वर्गमूळाचं हे चिन्ह आहे, वर्गमूळामध्ये वर्ग संख्या ठेवली तर त्याचं वर्गमूळ निघतं। 36 ही वर्ग संख्या वर्गमूळात ठेवल्यानंतर त्याचं वर्गमूळ निघतं 6 आणि 6चा वर्ग आहे 36। अशा प्रकारे वर्ग संख्या आणि वर्गमूळ संख्या याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं, तर ते काही कन्फ्युजन करण्याची आवश्यकता नाही। वर्ग संख्या म्हणजे एखाद्या संख्येला त्या संख्येने गुणून तयार झालेली संख्या म्हणजे वर्ग संख्या असते आणि एखादी संख्या म्हणजे वर्गमूळ असते। अशा प्रकारे आज आपण वर्ग संख्या आणि वर्गमूळ संख्या यामधला फरक शिकलो। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद।